हे डॉक्टरचं आता म्हणजे डोक्यात जायला लागले. डॉक्टर लईच हलक्यात घेतलंय तुम्ही मला. सोडणार नाही मी तुम्हाला. खोटं डॉक्टर बनून आजपर्यंत लई लोकांनी फसवलंय तुम्ही, पण या डिंपलला नाही फसवू शकत. त्या बाईने एवढं आजपर्यंत तुम्हाला धमक्या दिल्या, पण तरी पण अंगातला माज कमी नाही झाला ना. आता तुमचा माज मी बरोबर कमी करते की नाही बघाच तुम्ही. लाली आली म्हणजे नाटक करायची वेळ झाली की. डिंपल, काय झालं? काय रडतेस? काय झालं? काय लाली वहिनी एवढं हमसून रडायला? काय झालं तरी? काय गोपाळ दादा माझ्यावर चिडतो. त्याला मी आवडत नाही. मी तिकडे गेले ना दुकानात तर चिडला माझ्यावर. म्हणजे काय झालं? नक्की काय झालं सांग. आपलं हक्काचं दुकान आहे की नाही, म्हणून मी दुकानात गेली होती. तर मला काय म्हणतो माहिती, ए बेअक्कल जाईत ना निघाली. मला असं म्हणून हकलून दिलं. मी बेअक्कल नाही वय. नाही, तू बेअक्कल नाहीये, पण तू तिथल्या कुठल्या वस्तूला हात लावलास का? त्यांना अजिबात आवडत नाही. अगं नाही हो लाली वहिनी, मी काय लहान आहे का वस्तूंना हात लावायला? मला माहित नाही, पण जेव्हापासून या वाड्यात आली ना तेव्हापासून माझ्यावर सारखं चिडचिड करतोय. म्हणजे वाड्यात असले तरी रागत बघतो आणि तिकडं दुकानात असले तरी रागत बघतो. मला कळतंय मी या घरात नकोय त्याला. मी काम करते, मी इथनं निघूनच जाते. जाऊ दे मला, मी जाते माझ्या घरी. तुला जायचंय ना, जा तू. पण असं रागावून रुसून रडून नको जाऊस. तू नको ना रडू. मी यांच्याशी बोलते, ह्यानं समजावते. ते काम कर, हातपाय धू, पाणी पी, बरं वाटेल. जा. लाली वहिनी, खरंच आता माझी बेस्ट फ्रेंड शोभायलीच बघतो. नाही म्हणजे या वाड्यात कोणीच मला एवढा जीव लावत नाही ना जेवढा आता तू लावायला लागलीस. खरंच थँक्यू. ए जा बाबा, मी नाही खेळत. कसली चिडतेस तू? कुठे चिडले मी? ए तू चिडतेस नाही. मी लकी आहे. ए काय लकी नाही तू? काय लकी नाही? ए बाबा बस. ए जा तू चिडकी नाही. ए तू चिडकी. ए जा रे. ए थांबा, काय चाललंय तुमचं? का भांडताय सारखं? मला चिडती. ए जा रे. काय चाललंय? हात पाय धुवायचे, पाणी काढा. आता काय झालं? आता काय झालं? तर डिंपलला काय बोललात तुम्ही? रडत होती ती, वाईट वाटलं तिला. दुकानावर बसली म्हणून भडकलात तिच्यावर. काय गरज होती का चिडायची? हा, अहो बसली दुकानावर तुमच्या सोबत, तर काय बिघडणार आहे तुमचं? बहीण आहे तुमची ती. पाहुणी आहे ती आपली. लालेजी, त्या मुलीसाठी तुम्ही माझ्याशी भांडणार का? माझ्याशी वाद घालायचा आहे? वाद नाही घालत आहे, पण ती पोरगी रडत तिच्या घरी गेली तर सर्वात येईल भांड तिकडं. आधी सर्वाजी नरवाजी दोघींना पण तुम्ही पटत नाही. तर तुम्ही असं काय केलं ना तर तुम्हाला नको नको ते बोलत राहतील. मला नाही आवडत ते. काय झालं आता? आओ, कसला विचार करताय? कसला विचार करणार? त्या पोरीचा विचार करतो. अहो, एक नंबरची बावळट पोरगी आहे. त्या पोरीसाठी तुम्ही माझ्यावर वाद घालताय व्हय? अहो, लहान आहे ती अजून. लहान? लहान कसली लालीची ती? तुम्ही माझ्याशी वाद घालताय येते लक्षात तुमच्या? राहू द्या, बोलूच नका माझ्यावर. पण त्या पोरीवर रागावलं ते रागावलं, माझ्यावर पण रागावतंय होय? मी चांगल्यासाठीच सांगत होते ना, घरात वाद नको म्हणून बोलत होते. ते नरवाजी त्या पोरीला कोणी पण काय बोललं ना वाडा डोक्यावर घेतात. तुम्ही जर काय बोललात तर त्यांना आयतं निमित्त मिळेल तुम्हाला बोलायला, म्हणून बोलले मी. बरं सॉरी, चुकलं माझं, माफ करा. सॉरी. ठीक आहे, केलं, माफ केलं. केलं माफ? लय गुणाचा आहे माझा नवरा. चला झोपा. आता काय झालं? काय झालं? काय नाही म्हणजे मला ना
एकटीला आज झोपूच वाटत नाही, म्हणजे झोपच येत नाही अहो. मला तुम्ही बाजूला नसलात ना अजिबात करमत नाही, म्हणजे असं नको नको ते विचार येतात. अजून किती दिवस तुमच्याशिवाय असं मी आज झोपायचंय. लालीजी ऐका, झोपा घरात. घरात बारकी पोरं आहेत, हे काय असं बरोबर वाटत नाही. जाओ तुम्ही. करा, बाकीच्यांच्याच पोरांचा विचार करा, आपल्या पोराचं काय? त्यासाठी काय करायला नको. लालीजी आपण नंतर विचार करू ह्याचा. जा. अशी कशी झोपू? अंथरून घालून जाईन ना माझ्या नवऱ्यासाठी. गोपाळ कुठे गेला? काय रे, कुठे गेला होता? बाथरूमला गेलो होतो आप्पा. तुम्ही? मी चाललो पाणी प्यायला. झोप. हा झोपतो. काय झालं? झोप लागत नाहीये का? कशी झोप लागल? दिवस रात्र तुमचा चेहरा डोळ्यासमोर येते. किती सुंदर आहे हो तुम्ही. सोन्यासारखी झळाळी आली तुमच्या चेहऱ्यावर. एवढं सोनं तुम्ही घातलंय, पण याच्यापेक्षा कैक पटीनं तुमचं सौंदर्य खुलून दिसतंय. खरं सांगू, असं वाटतंय सतत तुमच्याकडेच बघावं. मग बघा ना, आता मी तुमच्या समोरच आहे. तुम्ही माझ्या समोर असला ना, मला काय करावं सुचतच नाही. काय करायचंय तुम्हाला? तुमचा हात हातात घ्यायचा आहे आणि तुमच्या केसांमधून हात फिरवायचा आहे आणि तुमच्या गालांवरून हात फिरवायचा आहे. डोळे बंद करा ना. केले. पुढे आता अजून काय करावं असं वाटतंय? विभावरजी, मला ना तुम्हाला मिठीत घ्यावं असं वाटतंय. काही येड लागलंय का काय या डॉक्टरला? लईच नाद लागलाय त्या पोरीचा.